हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अक्षरशः मनाची नजदीकी साधून काळजालाही हात घालावा आणि डोळ्यातून अश्रूचा अभिषेक व्हावा, इतका अत्यंत मनाची नजदीकी साधून मनालाही प्रश्नात किंवा विचारात गुंतवणारा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कळून येतं की आईचं प्रेम किती सर्वश्रेष्ठ असतं. जगात कितीही मोठं तुफान असेल त्या तुफानाला सुद्धा झुकवण्याची ताकद ही फक्त आणि फक्त आईमध्येच असते. जगामध्ये किती गोष्टी सत्य आहेत किती असत्य आहेत यापेक्षा गोष्टी किती सत्य आहेत आणि या सत्य वचनारूप माध्यमातून फक्त आईचं प्रेम आईच या जगामध्ये सत्य आहे. बाकी सर्व डुप्लिकेट म्हटलं तरी चालतं. कारण की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अक्षरशः मी रडलो, अनेक लोक रडले असतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहे. आपणही तो व्हिडिओ पहा. खरंच हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एक कळून येतं, एखादी कोंबडी स्वतःचे पिल्ले पंखाखाली घेऊन म्हणजे तिच्या पंखाखाली घेऊन ती सांभाळ करत असते, रक्षण करत असते, संवर्धन करत असते. त्या कोंबडीवर कोणी वाकडी नजर जरी टाकली तर ती कोंबडी त्याच्यासंग लढण्याची ताकद ठेवते. मग ती शक्ती लहान असो का मोठी असो, स्वतःचा जीव धोक्यात घालून ती कोंबडी पिल्लाचं रक्षण करते. तसंच रेल्वेखाली अडकलेल्या, मृत्यूच्या जबड्यात अडकलेल्या मुलामुलीचा सांभाळ एक आई कशा प्रकारे करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. खरं पाहिलं तर एवढी जलद गतीने ती रेल्वे धावत आहे आणि त्या धावत्या रेल्वेच्या माध्यमातून संघर्ष योद्धालाही लाज वाटावी, त्याची ही मान शर्मेने झुकावी, त्याच्यापेक्षाही ममता आणि आईचं प्रेम किती महान असतं हे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडतं. त्या आईने स्वतःचा जीव धोक्यात टाकलेला आहे. रेल्वेखाली अडकलेले आहेत, मृत्यूच्या जबड्यात अडकलेल्या मुलामुलीचं स्वतःच्या पोराचं त्याने रक्षण कसं केलेलं आहे. रेल्वे तिला खेटून जात आहे, तिचं मांस तिच्या हड्डीला त्या रेल्वेचा लोखंडाचा टक्कर होत आहे, तरीसुद्धा ती आई डगमगली नाही, तरीसुद्धा त्या आईने हिंमत हारली नाही. जोपर्यंत जीवाजीव आहे, जोपर्यंत श्वासाश्वास आहे, तोपर्यंत माझ्या मी मुलाचं रक्षण करणारच, हे तरी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं. कारण की इतकी मोठी तुफान जलद गतीने धावणारी रेल्वे याचा सुद्धा एक संघर्ष योद्धापेक्षाही मोठ्या शक्तीच्या माध्यमातून ती आई सामना करते. या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं सांगणं आहे की जगातली कितीही मोठी ताकद असेल ती आई आणि आईच्या ममतेपुढं आणि आईच्या त्या बाळाचं रक्षण करण्यापुढं ती झुकल्याशिवाय राहत नाही. ही सुद्धा सत्य वस्तुस्थिती आपल्याला मानावी लागते आणि मानणं हे सत्य आहे. जगामध्ये सत्य का नाही माहिती नाही, परंतु आईचं प्रेम आणि आईच या जगामध्ये सत्य आहे. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की वेळीच जागृत राहा, सावध राहा, आईचं प्रेम ओळखा, आईशी प्रेम करा. थँक्स.